येथील रेल्वे मालधक्का रोडवरील लोखंडी पोल अवजड वाहनांना प्रतिबंध करावा या मागणीसाठी स्थानिक रहिवासी रवींद्र जाधव यांनी मालधक्का गेट समोर 23 सप्टेंबर पासून साखळी उपोषण सुरू असून आज चौथ्या दिवशी उपोषण स्थगित करण्यात आले आहे। दाट लोकवस्ती असलेल्या मालधक्का रोडवर दिवस रात्र लोखंडी साहित्याच्या वाहनांची ये-जा सुरू असते, त्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा झाला आहे। अवजड वाहनांना प्रवेशबंदीचे फलक महानगरपालिकेने लावले असूनही नियमांचे सर्रास उल्लंघन सुरू आहे। मालधक्का रोडवरून गौतम छात्रालय, तक्षशिला विद्यालय, ॲग्लो उर्दू हायस्कूलचे विद्यार्थी जीव मुठीत धरून ये-जा करतात। परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह असून तेथे कार्यक्रम होत असतात, त्यावेळी प्रचंड गर्दी होते। त्या नागरिकांना तसेच खंडेराव महाराज मंदिरात येणाऱ्या भाविकांना अवजड वाहनांचा त्रास होतो। मालधक्का रोडवर सोमवारी आठवडे बाजार भरत असल्याने प्रचंड गर्दी होते, तेथे येणाऱ्यांना अवजड वाहनांना त्रास सहन करावा लागतो। या वाहतुकीमुळे सर्वांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, तो टाळण्यासाठी भारतरत्न फाउंडेशनचे संस्थापक रवींद्र जाधव, अध्यक्षा प्रेरणा जाधव चंद्रमोरे आणि नागरिकांनी निवेदन देऊनही आरटीओ, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, रेल्वे महापालिका आणि वाहतूक पोलीस प्रशासनाने दखल घेतलेली नाही। अवजड लोखंडी पोलची 20 ते 25 चाकांच्या वाहनांद्वारे वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। आज उपोषणाचा चौथा दिवशी उपोषण तात्पुरत्या स्वरूपात 15 दिवसांसाठी मागणी पूर्ण करण्यासंदर्भात स्थगित करण्यात आले आहे। रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळांनी उपोषणास भेट देऊन अतिलोखंडी अवजड पोल वाहतुकी विरोधात प्रशासनाची चर्चा करून 15 दिवसात तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे। यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, युवक अध्यक्ष अमोल पगारे, गोलूशेठ आनंद, भारत निकम, आकाश भालेराव, महिला जिल्हाध्यक्ष मनाली जाधव, प्रेरणा जाधव, माया चंद्रमोरे, सचिन गांगुर्डे, रणजित पठारे, विकी चंद्रमोरे, किरण गाडे, बाळा कदम, गणेश गाडे, सोनू चव्हाण, महेश चंद्रमोरे, चिंतामण कोरडे, संदीप वागचौरे, धीरज शिरसाट, चेतन चंद्रमोरे, विजय अहिरे, अजय चंद्रमोरे, सम्राट गायकवाड, बडे पठाण। मैं अकेला चलता गया और आगे आगे मेरे पीछे कारवा बढ़ता गया, याचा प्रत्यय आज निश्चितच मला आला। मी 2 दिवसापूर्वीच ठेवलं होतं की मरण आले तरी चालेल, परंतु शरण जाणार नाही, कारण आम्ही छत्रपती शिवरायांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मानणारे लोक आहोत। परंतु मी ज्यांना राजकारणात माझा बॉस मानतो, माझा बाप मानतो, माझं प्रेरणास्थान मानतो, असा माणूस माझ्यासाठी दोनदा येतो, याच्यासारखं माझं भाग्य मी निश्चित काय मानू शकत नाही। हीच माझ्या कार्याची पावती। ते माझे बॉस प्रकाशजी लोंढे साहेबांनी अतिशय माझ्यासाठी कष्ट घेतले आणि पाहिजे त्या लोकांशी चर्चा करून माझ्या ज्या मागण्या होत्या त्या तडीस नेण्यासाठी त्याचा पुरेपूर पाठपुरावा केला। बॉस, मी तुमचे उपकार कधी विसरणार नाही। हे जे आंदोलन होतं माझं, हे माझं किंवा गुल्लूट शेठचं काही जागा जमिनीचं भांडण नव्हतं। हे भांडण फक्त माझ्या जनतेसाठी होतं। मला पण लेकरं आहे, माझे पण लहान लेकरं आहे, मला पण त्यांना शाळेत सकाळी सोडवावं लागतं 7 वाजता, दुपारी 12 वाजता गाडीवर घेऊन यावं लागतं। आणि आमची हीच मागणी होती की माझ्या इथला गोरगरीब कष्टकरी कामगार, माझा भाऊ असेल, माझा मामा असेल, माझं सर्व कुटुंब, भारत अण्णा माझ्या घरातलं आहे, रामबाबू माझ्या घरातले, सर्व मुकरदम माझ्या घरातले, हे लोक ज्याच्यावर पोट भरत्या त्या शिमेडाच्या गाड्यांना माझा विरोध नव्हता। व्यक्तिगत कुठल्या कार्टिंग एजंटला माझा विरोध नव्हता, तर माझा विरोध फक्त हा गाड्यांना होता। त्या गाड्या कोणत्या? तर त्या लोखंड्या पोलच्या। कारण कलेक्टरांचा असा आदेश आहे, मला माहितीच्या अधिकारामध्ये असं कळालं मी पत्रव्यवहार करताना, की या गाड्या 10 नंतर 6 वाजेपर्यंत चालल्या पाहिजे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।